ही दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा या ठिकाणी होत्या। पुन्हा एकदा जाऊया, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवार पोहोचलेत। अगदी बरोबर आहे वृषाली। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। आत्ताच काही वेळापूर्वी ह्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय शरद पवार हे आपल्या केबिनमधून आतमध्ये निवासस्थानी ज्या ठिकाणी मुख्य हॉल आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत। इतर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा खरं तर शरद पवार हे स्वीकारत होते, मात्र आत्ता ते मुख्य हॉलमध्ये गेले आहेत, कारण त्या ठिकाणी अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि इतर सगळे जे नेते आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यामुळे हेच महत्त्वाचं आहे की एका बैठकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये आलेले होते आणि आजपासून सकाळपासून खरं तर राजकीय वर्तुळामध्ये वृषाली त्याची चर्चा होती की पवार साहेबांना ते शुभेच्छा द्यायला येणार का 6 जनपदवर, कारण त्यांचा मुक्काम ली मेरिडियनमध्ये होता। काल रात्री ते ज्यावेळा प्रफुल्ल पटेल यांच्या घरी होते त्यावेळा आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी कुठली प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला होता। आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच खरं तर म्हणजे त्यानंतरचा हा पहिला वाढदिवस शरद पवार यांचा म्हणावा लागेल। आणि या 85व्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा द्यायला तिघही त्यांच्या कुटुंबातले म्हणजे पार्थ पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोचले। दुसरं महत्त्वाचं, मंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही, खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही, पण 3 महत्त्वाचे नेते देखील शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। ते म्हणजे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे। कारण 14 तारखेला शपथविधी आणि खातेवाटप जे आहे ते पूर्ण होणार अशी माहिती सध्या तरी मिळते। दुसरं महत्त्वाचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील काल संध्याकाळपासून दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे ते देखील शुभेच्छा द्यायला येतात का हे बघावं लागेल। मात्र आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणातली हीच मोठी बातमी म्हणावी लागेल की अजित पवार हे थेट शुभेच्छा द्यायला 6 जनपदवर त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि आत्ता शरद पवार हे त्यांच्या केबिनमधून मुख्य हॉलमध्ये गेले आहेत। ज्या वेळेला त्यांच्या मी पुन्हा एकदा दृश्य दाखवतो, मेन जो पोर्च आहे त्या पोर्चमधून ज्या वेळेला हे सगळे नेते आत जात होते त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे, सगळ्यांना आत घेतलं आहे। कारण पहिल्यांदा कदाचित पूर्वकल्पना होती की नाही माहीत नाही, मात्र राजकीय वर्तुळात जी चर्चा होती त्या चर्चेनुसार अजित पवार हे येणार की नाही अशी एक जी शक्यता होती, मात्र अखेर ते आलेले आहेत। आणि आता